नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री होते म्हणजे धर्मेंद्र प्रधान ह्यांनी राजीनामा दिलेला आहे आता जस्ट. आणि सरकारला अल्टिमेटम होतं की 3 वाजेपर्यंत त्यांनी जो राजीनामा आहे तो द्यावा. आणि अर्धा तास, अल्टिमेटमच्या अर्धा तास पूर्वी हा राजीनामा देण्यात आलेला आहे. सर्वात मोठी बातमी आहे की आपल्याला माहितच आहे, जंतर मंतरला जवळपास 10 ते 15 दिवस झालं सर्व विद्यार्थ्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत होता. आणि सर्व पोलिसांचा लाठीचार्ज, अक्षरशः खूप म्हणजे बेकार ट्रीटमेंट पोलिसांतर्फे सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आली. आणि सर्व विद्यार्थ्यांनी यावर आंदोलनावर सहभाग नोंदवलेला आणि प्रतिसाद भरपूर नोंदवलेला. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी होती की जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा. मग धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. तर त्यांचं लेटर आलेलं आहे. त्या लेटरमध्ये काय लिहिलेलं आहे आपण ते वाचूयात. लेटरमध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे की गेल्या 4 दशकाहून अधिक काळ विद्यार्थी आणि शिक्षण सुधारणासाठी समर्पित ते राहिलेले आहेत. ते म्हणतात की नेहमीच असा विश्वास त्यांचा राहिलाय की एक सशक्त, सर्व समावेशक आणि दूरदर्शी शिक्षण व्यवस्था ही सशक्त राष्ट्राचा पाया असते. ते म्हणतात की देशातील तरुणांचा आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून ते आदर करतात. आणि भारताची तरुण पिढीची स्वप्न साकारणे हा त्यांचा सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिलेला आहे. ते अजून म्हणतात की राष्ट्रसेवेची जी त्यांना संधी मिळाली त्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी आभार मानले. आणि परंतु 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट च्या पेपरमध्ये अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तत्काळ दखल घेत चौकशी सीबीआयकडे सोपवली आणि परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यासोबतच पुढच्या वर्षापासून ही परीक्षा CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये म्हणजेच मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान मुख्य प्राधान्य त्यांची होते की 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी. यासाठी होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच अंतर्गत काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकार सोबतच राज्य सरकार, विशेषतः जिल्हा प्रशासनाची महत्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी आणि पालक च्या सह्याने 21 जून 2026 रोजी ही परीक्षा पूर्ण झाली. पहिल्या दिवसापासून त्यांनी याची जबाबदारी घेतली होती आणि या परिस्थितीकडे कधीही पाठ फिरवली नाही असं ते म्हणतात. आता वास्तविक परिस्थिती वेगळी आहे, पण ते म्हणतायत परीक्षा माफियामुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होऊन देणार नाही असं म्हणणं होतं त्यांचं. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन देणार नाही, पण बरेच विद्यार्थ्यांवर अन्याय झाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेले नीट UGचे निकाल समाधानकारक राहिले, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु यामध्येही अनेक विद्यार्थ्यांना भरकवण्यासाठी जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मन अत्यंत व्यथित झाले असं ते म्हणतायत. माझा नेहमीच म्हणजे त्यांचा नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अटूट विश्वास राहिलेला आहे आणि ते तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षांचा मनापासून आदर करत आहेत असं ते म्हणतायत. ते केवळ भारताचं भविष्य नाही तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माता आणि भविष्याचे शिल्पकार देखील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थी गेल्या 10 दिवसाच्या घडामोडी पाहून त्यांचं मन खूप दुःखी आहे असं ते म्हणत होते. हा त्यांच्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही तर भारताची युवा शक्ती ही खरी देशाची ताकद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. देशाच्या युवा शक्तीला भ्रमाच्या दुष्टचक्रामध्ये अडकू देणार नाही असा त्यांचा संकल्प आहे. जंतर मंतरवर आणि देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये. देशाची एकता टिकून राहावी. भारताच्या एकही विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये. आपल्या मुलांनी आपल्या वेळेत अभ्यासात घालावा, करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं. या गोष्टीचा विचार करून ते त्यांचा राजीनामा माननीय पंतप्रधान महोदयांना पाठवलेला आहे. मी आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शन, विश्वास आणि निरंतर सर्व
कार्यासाठी हार्दिक कृतज्ञता व्यक्त करतो असं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच मंत्री परिषदेतील त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी, मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच ज्यांच्यासोबत त्यांना काम करण्याचे भाग्य लाभले त्या सर्व व्यक्तींचे ते आभार मानतायत. राष्ट्रसेवा ही त्यांची प्राथमिकता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सर्व तरुणाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व त्या शक्य त्या सर्व मार्गांनी स्वतःला समर्पित ठेवेन असं धर्मेंद्र प्रधानांनी त्यांच्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच कळवा आणि आपल्याला काय वाटतं या राजीनाम्याबद्दल नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.